काल मायाक्का देवीची यात्रा झाली. संकष्टी आणि हस्त नक्षत्र असा देवीचा नैवेद्य असतो. मग त्या दिवशी भरपूर गर्दी असते, बैलगाड्या, 2 व्हीलर, 4 व्हीलर. मग त्या दिवशी आम्हाला ट्रॉफिकमधनं काही बाहेर पडता येणार नाही, म्हणून आम्ही काही काल आलो नाही. बैलगाड्या कुणाच्या हौसेनं तर कुणाच्या नवसानं अशा असते त्या. मग आम्ही आज शुक्रवार आहे म्हटलं, चला लिंब नेसून येऊया. मग लिंब कसं कोणी नवसानं बोललेलं असतंय, कोणी आपण जाऊन लिंब नेसून म्हणजे असं पण आपल्या मनात आलं तर नेसून यायला चालतंय. मग आम्ही आता लिंब नेसतो दरवर्षी. मग आता लिंब नेसून यायचं म्हणलं म्हणून हल्लाळबाईवर आलो. तिथं 5 खडं मांडून पूजा करून लिंब नेसायचं. आपलं हळदी कुंकू, मोती पोळं, उदबत्ती, कापूर लावायचा. तिथं त्या परडी असतात, ते मावशी असतात बसलेल्या नदीकाठाला. मग तिथं पूजा करायची. पूजा करून माकूबाईच्या नावानं चांग भलं, विरोबाच्या नावानं चांग भलं, असं सगळ्या देवांच्या नावानं चांग भलं म्हणतात. आणि प्रदक्षिणा घालायच्या. प्रदक्षिणा घालून लिंब उतरायचा. लिंब उतरतात नदीकाठाला जाऊन. परत प्रत्येकाच्या नावाने एक नारळ फोडायचा असतो तिथं. ज्याचा लिंब त्या म्हणजे जेवढे लिंब तेवढे नारळ फोडायचे असतात. मग नारळ फोडलं. नारळ फोडताना एकाचं म्हणजे नारळाचं बकाल देवीकडं तोंड करून पडल्यावर त्या मावशीला आनंद झाला. ती मावशी टाळ्याच वाजवाली. नंतर एका नळाचं पाणी दिले त्याने सगळ्यांना प्यायला. आणि इथला सगळा कार्यक्रम असा आवरला आम्ही. आणि इथनं निघालो देवीकडं दर्शनाला. मंदिरात गेलो, दर्शन घेतलं. आणि नंतर जेवण जे नेलतं आम्ही घरातनं करून ते मंदिरातच बसून जेवलो. तिथे एक आजी आल्या. त्या म्हणल्या मी पण जेवणार आहे. तिला पण तिथं सुमाताईच्या पलीकडे आहे बघा ती आजी, तिला पण जेवायला वाढलं.